मुसळधार पावसात लोकलचे ट्रॅक पाण्याखाली गेले की लोकलचा वेग कमी करण्याशिवाय मोटरमनकडे पर्याय नसतो। त्यात रुळांजवळ असलेल्या पॉइंट मशीनमध्ये पाणी गेलं की तांत्रिक बिघाड ठरलेलाच। त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक बिघडतं आणि मुंबईकर रखडलाच म्हणून समजा। यावर आता मध्य रेल्वेनं नामी उपाय शोधून काढलाय। मध्य रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली गेले तरी आता गाड्या धावू शकणार आहेत। कशा तर पॉइंट मशीन वॉटरप्रूफ करण्यात आल्यात। याने काय होईल तर ट्रॅक पाण्याखाली गेल्यानंतर पॉइंट मशीनमध्ये पाणी शिरून होणारे बिघाड आता टळणार आहेत। पॉइंट मशीन म्हणजे काय तर तुम्ही जर दररोज लोकलनं प्रवास करणारे असाल तर रुळांशेजारी तुम्ही असा काळ्या रंगाचा एक आयताकृती बॉक्स पाहिलाच असेल। यालाच म्हणतात पॉइंट मशीन। याच पॉइंट मशीनमधून सिग्नल यंत्रणेचं काम होतं। त्यामुळे पॉइंट मशीनमध्ये पाणी गेलं की सिग्नल यंत्रणा बाधित होते, परिणामी लोकल सेवा विस्कळीत होते। रेल्वेनं आता या पॉइंट मशीनवरील आवरणात बदल केलेत। पॉइंट मशीन आता वॉटरप्रूफ करण्यात आलेत। त्यामुळे पाण्याने बिघाड होण्यापासून बचाव होणार आहे। पॉइंट मशीनमध्ये कोणताही बिघाड झाला नाही तर मुसळधार पावसातही सेवा सुरळीत ठेवण्यात मध्य रेल्वेला यश येईल आणि मुंबईकरांनाही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही।